एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत। प्रबोधन ठाकरेंचं पुस्तक भेट दिलं म्हणून मोठा वाद निर्माण झालाय। मुंबई मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयातला हा प्रकार आहे। निवृत्त कर्मचाऱ्यानं सहकार्यांना भेट दिली। हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आलं। ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक होतं। या पुस्तक भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर सहकार्यांनी पुस्तक फेकलं। निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागायला लावली। मुंबई मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयातला हा प्रकार आहे। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। हा स्वतः जो निवृत्त होणारा कर्मचारी होता त्यानं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट म्हणून दिलं आणि ते भेट म्हणून दिलेलं पुस्तक कर्मचाऱ्यांनी त्याच्याच अंगावर फेकलं आणि त्यानंतर त्याला माफी सुद्धा मागायला लावली। याचा उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे। ते काही असून दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? मला ते योग्य वाटतं ते वाटतं। ते बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही। तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही। याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय। हो ना, रिटर्न ते आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना। ओके, नो प्रॉब्लेम। मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं नाही। ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी तुम्ही ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना। मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार ना? घेणार ना? तरी पण मी हे नाही घेणार, कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत। याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे। ठीक आहे, हरकत नाही। तुम्हाला वाटतं मी माफी मागावं? मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो। अजून काय? बस। आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँड अप घेऊ पण नका। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुमित, गंभीर प्रकार आहे हा, काय नेमकं घडलं? आत्ताचं काय अपडेट आहे? खरं तर आता आगरीपाडा पोलीस ठाण्यात ही परिचारिका, हिचं नाव आहे वैशाली कोलगेकर, म्हणजे श्रीजा सावंत, आणि तिच्यावर रुग्णालयात तिनं हा प्रकार केल्यानंतर तात्काळ सगळ्यात आधी कदमांनी रुग्णालय प्रशासनाकडे या संदर्भातली तक्रार केली होती, पण रुग्णालय प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून त्यांनी आता आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि आगरीपाडा पोलिसांनी या महिलेच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता म्हणून त्यांनी 2 पुस्तकं या सगळ्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिलेली होती। त्यातलं एक पुस्तक हे प्रबोधनकार ठाकरेंचं आहे, ज्याच्यामध्ये देव आणि देवळांचा धर्म हे जे पुस्तक आहे ते त्यांनी भेट म्हणून दिलेलं होतं। मात्र या महिलेनं 28 तारखेला हा कार्यक्रम झाला, 29 तारखेला पुन्हा या कर्मचाऱ्याला गाठलं, निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला गाठलं आणि त्याला जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर ही पुस्तकं फेकली आहेत आणि त्या समोरच्या व्यक्तीनं माफी देखील मागितलेली होती। तरी देखील अशी पुस्तकं आम्हाला द्यायची नाही, हिंदू धर्माच्या विरोधातली ही पुस्तकं आहेत असं म्हणत या महिलेने निषेध केला किंवा पुस्तकं फेकली। आणि म्हणूनच या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालय अधीक्षकांकडे देखील तक्रार केलेली होती, पण त्यांनी कोणती तशी तक्रार घेतली नाही किंवा काही कारवाई केली नाही, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। दुसरं म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर आता आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे, कारण हा 28 तारखेचा व्हिडिओ होता, 29 तारखेचा व्हिडिओ होता आणि आता तो व्हायरल केला जातोय। त्यामुळे याच्यामध्ये राजकारण होण्याची देखील आता शक्यता आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना आक्रमक होताना देखील आपण पाहतोय आणि हे प्रकरण त्यामुळे आणखी तापण्याची शक्यता आहे। नक्की सुमित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विचारांची पुस्तकं असतात। पुस्तकं ही अनेकदा वाचनासाठीच असतात, पण असं असताना अशा प्रकारे एखाद्या पुस्तकावरून इतका मोठा वाद निर्माण होणं आणि आता त्याचं राजकारण सुद्धा होणं हे खूप गंभीर आहे।